रायगड जिल्ह्यात एकेकाळी अग्रगण्य असलेली रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँक थकीत कर्जदारांमुळे बुडीत निघाली होती। यामध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे बुडाले होते। यामुळे गोरगरीब होरपळून निघाले होते। आज बँक चालू होईल, उद्या बँक चालू होईल या आशेवर ठेवीदार होते। असे असताना निविदा प्रक्रियेतून रोहा अष्टमी सहकारी अर्बन बँकेची मुख्य इमारत विकण्यात आली आहे। रोहा अष्टमी अर्बन बँक इमारत विक्रीचे व्यवहार नियमबाह्य असून ही इमारत अल्प किमतीत विकली आहे। महत्त्वाचे म्हणजे यातील एका खरेदीदाराचे नातेवाईक थकबाकीदार आहेत। अल्प किमतीत ही इमारत डिफॉल्टर असलेल्या नातेवाईक बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप रोहा शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह आयोजित पत्रकार परिषदेत समीर शेडगे, नितीन परब व अमित घाग यांनी केले। यावेळी राजेश काफरे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते। या इमारतीच्या विक्रीची निविदा नियमबाह्य पद्धतीने घेण्यात आले असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले। निविदा 4 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आली असून 24 ऑक्टोबर पर्यंत निविदा प्रक्रिया असताना 23 ऑक्टोबरलाच ही प्रक्रिया केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या निविदा प्रक्रियेत या इमारतीची किंमत 99,78,000 एवढी ठरवण्यात आली आहे। इमारत रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या इमारतीची किंमत कितीतरी पटीने जास्त आहे। 3.80 गुंठा जागेवर उभी असलेली इमारत अल्प दरात 1,10,00,000 एवढ्या किमतीत निविदा प्रक्रियेतून विकण्यात आले असल्याचे सांगितले। या इमारतीचे 6 जानेवारीला खरेदी खत झाले। हे खरेदी खत रद्द करण्यात यावे अशी आमची मागणी आहे। यासाठी समस्त रोहेकरांनी एकत्रित यावे असे आवाहन केले। अनेक निवडणुका या बँकेच्या जीवावर झाल्या आहेत, तर काही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही बँक चालू करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले। बिल्डरच्या घशात रोहा अष्टमी अर्बन बँकेची इमारत चुकीचे टेंडर प्रोसेस करून घालण्यात आली आहे। या संबंधित आम्ही रोहेकर म्हणून कोर्टात जाणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। शासकीय नियमांची पायमल्ली करून व्यवहार करण्यात आलेला आहे, त्यामुळे या व्यवहाराला स्थगिती मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे अमित घाग यांनी सांगितले। भाजप प्रदेश कार्याध्यक्ष व कोकणचे नेते रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री आदितीताई तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर यांसह जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी लक्ष घालून रोहा अष्टमी अर्बन बँक विक्री निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी समस्त रोहेकर करीत आहेत। सकाळी अचानकपणे सामनाला ही बातमी आली आणि नंतर संपूर्ण रोहेकरांची धावाधाव झाली। त्याच्यामध्ये मी आणि नितीन परब आम्ही 11-12 वाजता भेटलो आणि त्यामध्ये चर्चा करून असं झालं का प्रथम आपण एक पत्रकार परिषद संयुक्त घ्यावी। ही कुठल्याही पक्षाची नाही, एक रोहेकर म्हणून ही पत्रकार परिषद आहे। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रोहा अष्टमी अर्बन बँक हा रोहेकरांचा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। गेली अनेक वर्ष रोहेकर ज्या बँकेसाठी कधी सुरू होणार हे अनेक जण आमच्या अगदी तरुण असतील, आमच्या माता भगिनी असतील आणि अगदी वयोवृद्ध असतील, ज्यांच्या पेन्शन त्यांच्यामध्ये आहेत, ज्यांच्या ठेवी त्याच्यामध्ये, कधीतरी ही बँक सुरू होईल आणि आमचे पैसे आम्हाला परत भेटतील या आशेवर संपूर्ण रोहेकर आहेत। या आशेवर अनेक इलेक्शन लढले गेले सगळे का बाबा कधीतरी कुठंतरी मतदान करून कोणतरी आमची बँक सुरू करेल, कुठला तरी पक्ष सुरू करेल, या अशा अनेक मुद्दे प्रत्येक निवडणुकीला गेला आणि प्रत्येक निवडणुकीला एकच विषय आला, रोहा अष्टमी अर्बन बँक कोणी आला आम्ही निवडून आलो तरी आम्ही सुरू करू, हे असे अनेक विषय रोहेकरांच्या समोर आले। जेव्हा आम्हाला समजलं का बाबा ही बँक विकली जात आहे त्यावेळी प्रथम मी माझ्या ह्यानी जिल्हा निबंधक संस्था यांना पत्र दिला का बाबा असा अनियमित इमारत व खालील ह्याच्यामध्ये मिळकतीचे लिलाव विक्रीबाबत ही तुमची चुकीच्या पद्धतीने सगळं होत आहे, तर तुम्ही ते तत्काळ थांबवावं ह्याच्यामध्ये। नंतर नितीन शेठ आणि यांनी पण अनेक ज्यांच्या संस्था होत्या, म्हणजे ज्यांच्या संस्थेचे पैसे, बरोबर ना नितीन शेठ, ज्यांच्या संस्थेचे पैसे आहेत त्यांचे पण पत्र नितीन शेठनी जिल्हा निबंधक सहकारी संस्था रायगड यांच्याकडे सबमिट केल्या। या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्यांच्या पतसंस्था होत्या अलिबाग पासून असेल का त्यांच्या पतसंस्थेचे पैसे, हा सह्याद्री, हा तेच हा या सर्वांचे ज्यांच्या पतसंस्थेचे पण पैसे होते त्यांचे पण पत्र आम्ही दिले का ह्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे तर तुम्ही ते थांबवा। आता जेव्हा हे सगळं निघालं, हे सगळं ह्याच्यामध्ये ई टेंडर वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं
पब्लिक म्हणजे टेंडर पब्लिक झालं 4/10/2024 तिथे. नंतर त्याची डाउनलोड झाला 4/10/2000 म्हणजे 24 ते 24/10/2024 पर्यंत तुम्ही ते टेंडर डाउनलोड करू शकता, असं त्याच्यावरती हे होतं. त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन बिड सबमिशन म्हणजे सबमिशन तुम्ही 4/10 ते 24/10 म्हणजे 4/10 ते 24/10 म्हणजे 20 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही भरायचं होतं ह्याच्यामध्ये. टेक्निकल बिड ओपनिंग 23/10 ला होती तिथं त्याच्या ह्याच्यामध्ये. हे तर इथंच ते चुकले ते खरे. 24/10 पर्यंत त्यांनी मुदत दिली आणि 23/10 ला ओपनिंग केली त्यांनी. आदल्या दिवशीच ओपन केलं त्यांनी, इथंच त्यांनी फेटाळायला पाहिजे होता. आदल्या दिवशीच त्यांनी ओपन केलं, बरोबर आहे टी शर्ट त्यांनी तुमच्या माहितीप्रमाणे. पेपरला कुठल्या आल्या अजून आम्हाला काहीच माहिती नाहीये. एक राम प्रहार नाही, राम प्रहार, हा प्रहर आहे, त्याला एक पब्लिश केलंय. आणखीन एक टाइम्स ऑफ इंडियाला त्यांनी पब्लिश केलंय मुंबई एडिशनला. इंडियन एक्सप्रेसला केलं त्यांनी मुंबई एडिशनला. ते ह्या 2 पेपरला त्यांनी ते केलेलं आहे. आणि आता जे समीर शेठ सांगतात त्याप्रमाणे त्यांनी लोकल पेपरला कुठल्याच नाही दिलेला आहे, किंवा बँकेच्या ह्याच्यावरती नोटीसवरती किंवा बँकेमध्ये आता असलेले अधिकारी पांचाळ यांना कुठलीही यातली माहिती नाही. आज जगत तुम्ही जरी विचारायला गेलं तर पांचाळ म्हणतो आम्ही इथले सेवक आहोत, आम्हाला ही विकले ठेवले का, अजून काही त्यातली माहिती नाहीये. 4/10 त्यांनी पब्लिश केलं. ब्लँक टेंडर फॉर्म डाउनलोड करायचा आपण समजा करते 4/10 ते 24/10 पर्यंत दिली. तुम्ही बिल म्हणजे तुम्ही सबमिट करायचं टेंडर आहे ते 4/10 ते 24/10, पण त्यांनी ओपन केला 23 तारखेला आदल्या दिवशी, जे त्यांना अधिकार नाहीये आणि तिथंच ते फसले त्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. नंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी हे टाकलं होतं म्हणजे किती पैसे भरायचे आणि काय भरायचे त्या ह्याच्यामध्ये. 1 लाख रुपये ठेवली होती त्याची, म्हणजे 1 लाख रुपये भरायचं त्या टेंडर बरोबर. आणि एका टेंडर फॉर्मची किंमत 15,000 रुपये होती. ते 3 डिसेंबर पर्यंत हे होते, पण त्या 1 लाख रुपये त्यांनी भरलेच नाही. 1 लाख रुपये अकाउंटला त्यांच्या जमाच नाही, म्हणजे अकाउंट मध्ये त्यांचा अर्नेस्ट मनी नाही तर त्यांना तिथल्या तिथं टेंडर कॅन्सल व्हायला पाहिजे होता. टेंडरच भरले नाही. हा बघा, त्यांनी खरेदी खतच केलाय. त्यांनी खरेदी खतच झालं. सगळा बँक ऑलरेडी विकली गेलेली आहे संपूर्ण. आणि त्यांनी ह्या तारखेत कुणीही टेंडर भरले नाही. मग त्यांनी हा सगळा त्यांनी काय केलं, जी खाती होती त्याच्यामध्ये पैसे न भरताना रोहा आपल्या RDC जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या खात्यामध्ये पैसे भरले परस्पर. ते पण त्यांनी 15 दिवसात त्याला मुदत दिली का, तुम्ही 15 दिवसाच्या आत थोडे पैसे भरा 15% आणि बाकीचे पैसे 1 महिन्याने भरा. पण तसं न करता त्यांनी डायरेक्ट पैसे सगळे भरले. पण सगळ्यात महत्वाचं सरसंबे साहेब किंवा अल्ताफजी ह्याच्यामध्ये का त्यांनी 3 डिसेंबरला हे बरे जी तारीख संपत होती त्याला करताना देत नाही. त्या तारखेला जेव्हा जे त्या मुदत संपल्यानंतर त्यांनी 1,000 संपूर्ण बिल्डिंगची बिल्डिंग आणि 4.5 गुंठ जागा प्रॉपर्टीची बिल्डिंग प्लस 4.5 किती गुंठे जागा आहे, 4 गुंठे जागा आहे. भाव तिथं काय आहे किती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या मते 50 लाख रुपये गुंठा तिथं भाव चालू आहे रोह्यामध्ये गुंठ्याला, जागेचा आणि बिल्डिंगचा इमारतीचा वेगळं. हा, आणि प्राईम लोकेशन. आता जर तुम्ही एक 15 दिवसापूर्वी पाहिले तर बाजारपेठेमध्ये एक सरसंबे साहेब एक गाळा ज्या 300 स्क्वेअर फूट 250 स्क्वेअर फूट होता, ज्याची किंमत फक्त गाळ्याची किंमत 3 कोटी रुपये गेली. कशाला? आमच्या सुनील शेटनी 19 गुंठे जागा आमची प्राइज मनी टाकली आणि ती 1,15,00,000ला 1,10,000 ती विकली गेली. जेव्हा बाकीच्या बिल्डिंग विकल्या गेल्या, म्हणजे ही तर मेन ब्रांच आहे, ही तर ठेवीदारांचे पैसे आहेत अनेक आहेत. आज आम्हाला काही सभासद असतील रोहेकरांच्या माध्यमातून लक्षात आलं की या रोहे अष्टमी बँकेचा जो व्यवहार झाला तो व्यवहार अत्यंत कवडी मोलाच्या भावात झालेला आहे आणि याच्यामध्ये पूर्णतः दिशाभूल झालेली आहे. हे असं आम्हाला कळल्यानंतर रोहे अष्टमी बँक ही रोह्याची अस्मिता आहे आणि हे रोहे अष्टमीच्या नावाने ही बँक असल्यामुळे इथले जे ठेवीदार असतील, इथले जे सभासद असतील, जे भागीदार आहेत, त्यांच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आणि हा रोहेकरांचा प्रश्न असल्यामुळे आज ज्या पद्धतीने हा बँकेचा व्यवहार झाला आहे तो पूर्णतः नियमबाह्य हा व्यवहार झालेला आहे.
त्यामुळे आम्हाला याची काळजी लागलेली आहे की अशा पद्धतीने जर व्यवहार होऊन या बँकेचे जर खरेदी होत असेल तर त्या ठिकाणी आमच्यासारख्या रोहेकरांनी जर आवाज उठवला नाही तर हे कदापि सहन होण्यासारखं नाही आहे। त्यामुळे आम्ही सर्व पक्ष एकत्र येऊन हे जो व्यवहार झाला आहे त्या व्यवहाराच्या विरोधात किंबहुना ही जी बँक आहे ही बँक ही एखाद्या बिल्डरच्या घशात कशा पद्धतीने घातली जाते याचं ताजं उदाहरण आज या बँकेच्या व्यवहारातून दिसतंय। त्यामुळे मी आमचे प्रदेशाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याबरोबर पत्रव्यवहार त्यांच्याशी मी स्वतः भेटून त्यांच्याशी चर्चा करून हा जो व्यवहार आहे हा व्यवहार कसा चुकीचा झाला आहे आणि या व्यवहारामध्ये कशा पद्धतीने दिशाभूल करण्यात आली आहे आणि हा व्यवहाराला कशी स्थगिती मिळेल यासाठी चव्हाण साहेब असतील, आदरणीय खासदार जयशीलदादा पाटील असतील, या जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, आदिताई तटकरे ज्या मंत्री महोदय आहेत, भरतशेठ गोगावले मंत्री महोदय आहेत, यांच्याशी देखील आम्ही जाऊन प्रत्यक्ष भेटून सांगणार आहोत। आणि नक्कीच या जिल्ह्यातील जे 7 आमदार आहेत मग आमदार प्रशांतदा ठाकूर असतील, महेश शेठ बालदे असतील, महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दलवी असतील, या प्रत्येक आमदारांना, कारण हे सर्व आमदार आज सत्तेतले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की ही दिशाभूल करून इथले जे एआर आहेत या एआरांनी स्वतःच्या नावावर ही जागा केल्यानंतर लोकांना अंधारात ठेवून म्हणजे निवडणुकीचा फायदा घेऊन हा व्यवहार केलेला आहे आणि हा व्यवहार जो झालेला आहे त्याच्या मागे कोण आहे याचा देखील तपास झाला पाहिजे। आणि पहिली आमची मागणी अशी राहणार आहे की या व्यवहाराला पहिली कशी स्थगिती मिळेल आणि माझं आव्हान आहे जे ठेवीदार आहेत, कारण हे सगळे ठेवीदार आहेत हे या बँकेचे भागीदार आहेत आणि त्यांना विचारणे गरजेचं होतं या व्यवहारामध्ये आणि त्यांना देखील न विचारता या एआरने ज्या पद्धतीने हा व्यवहार केला आहे त्यामुळे हा व्यवहार पूर्णतः नियमबाह्य आहे। त्यामुळे याची चौकशी होऊन याच्यामध्ये मार्ग काढून ही बँकेला ज्या बँकेचा व्यवहार आहे त्याला स्थगिती कशी देता येईल यासाठी पहिला आम्ही प्रयत्न करणार आहोत। यासाठी आमचे सर्व पक्ष सर्वच आज समीरभाई शेडगे देखील इथे आहेत आणि सिटीजन फोरमचे नितीन शेठ परब आज आमची पत्रकार परिषद झाली आणि माझ्या सर्व पक्षातील प्रमुखांना विनंती आहे, कारण हा कुठला पक्षाचा राजकीय विषय नाही आहे, हा रोहेकरांच्या अस्मितेचा विषय आहे। त्यामुळे सगळ्यांनी रोहेकर म्हणून एकत्र येऊन हा आपण लढा, कारण ही एक प्राईम लोकेशन आहे। आमची तर विनंती आहे की ही जागा नगरपालिकेने घेऊन या ठिकाणी जनतेला उपयोगी पडेल अशी काहीतरी गोष्टी केली पाहिजे। त्यामुळे हा जो व्यवहार झाला आहे हा अत्यंत नियमबाह्य आहे, अत्यंत याला म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की त्यांनी या ठेवीदारांचा कोणी विचार केला नाही, ज्या लोकांनी इथे पैसे ठेवलेत त्यांचा कोणी विचार केला नाही, फक्त स्वतःची पोली बांधण्यासाठी हा व्यवहार झालेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये आम्ही वरिष्ठांना विनंती करून अत्यंत गरज पडली तर मुख्यमंत्र्यांना देखील यामध्ये आम्ही विनंती करू की ह्या व्यवहारावरती चौकशी लावून याला स्थगिती मिळावी। आता आम्हाला या सगळ्याकडनं लक्षात आलं की याच्यामध्ये जर ही खरेदी करताना त्याच्यामध्ये काही नियम अटी आहेत, त्या नियम अटीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की जर बँकेची जागा खरेदी करताना जो खरेदी करणार आहे त्याचं त्या बँकेशी कुठलंही त्याच्यामध्ये ते सभासद नसावेत किंबहुना त्यांचे नातेवाईक देखील त्या बँकेमध्ये नसावेत असं क्रायटेरिया आहे। परंतु या क्रायटेरियाला देखील केऱ्याची टोपली या एआरने दाखवलेली आहे। खरं तर मी मगाशीच सांगितलं की याच्यामध्ये पूर्णतः नियमबाह्य सगळी खरेदी झालेली आहे। त्यामुळे जे कोण यामध्ये खरेदी केले आहे त्यांचे जर नातेवाईक या बँकेत असतील तर प्रश्नच येत नाही। त्यामुळे या गोष्टी नियमबाह्य झाल्या आहेत। त्यामुळे पुन्हा ही जे आपलं टेंडर निघाल्यानंतर देखील टेंडर तारीख संपल्यानंतर याचे पैसे भरलेले आहेत। त्यामुळे पूर्णतः आज कायद्याच्या चौकटीत देखील पाहिलं तर हे पूर्ण नियमबाह्य खरेदी आहे, हा व्यवहार आहे। त्यामुळे आमची विनंती तर राहणारच आहेत, परंतु गरज पडली तर आम्ही जन आंदोलन देखील छेडणार आहोत। आम्ही आवाहन करतो या आपल्या माध्यमातून इथल्या ठेवीदारांना, या बँकेतील सभासदांना की आपण सगळे जागरूक व्हा, कारण तुम्ही या बँकेचे मालक आहात आणि मालकांना न विचारता जर ही व्यवहार होत असेल तर हा व्यवहार खूपच चुकीचा आहे। त्यामुळे आपल्या या तालुक्यातील जे मंत्री महोदय आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, त्यांना देखील माझी विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालून, मला खात्री आहे आपण जर लक्ष घातलात तर नक्कीच या प्रक्रियेमध्ये न्याय मिळेल आणि स्थगिती मिळून जे बँकेचे ठेवीदार आहेत आणि रोहेकरांची अस्मिता आहे त्याला नक्कीच न्याय मिळेल। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।